Today we will discuss about quality function deployment, QFD. The word QFD is most important in industry, which is going to be used in the planning. 99% it is going to be used as a planning tool, but it comes under quality control tool. It is a quality tool, but also it is important for planning tool, as a planning tool. Once information about customer expectation has been obtained, जे तुम्ही एखादा प्रॉडक्ट डेव्हलपमेंटला आहात किंवा प्रॉडक्ट प्रोड्यूस करत असाल, कुठलंही प्रॉडक्ट वगैरे प्रोड्यूस करणार असाल, प्रॉडक्ट प्रोड्यूस केलेलं आहे, पण तो प्रॉडक्ट प्रोड्यूस करताना कोणासाठी केलेलं आहे? निश्चितच आहे ते प्रॉडक्ट जे प्रोड्यूस केलेलं आहे कुठल्या तरी कस्टमरसाठी प्रोड्यूस केलेलं आहे. मग ते कस्टमरच्या रिक्वायरमेंट काय, कस्टमरचे एक्सपेक्टेशन्स काय आहेत? Once information about customer expectation has been obtained, techniques such as quality function deployment can be used to link the voice of customer directly into internal process. Voice of customer जी काही रिक्वायरमेंट आहे, कोणाची जी काही कस्टमरची रिक्वायरमेंट आहे, ठीक आहे, व्हॉइस ऑफ कस्टमर म्हणजे कस्टमर जे काय आपल्याला सांगणार आहे, ज्याची जी रिक्वायरमेंट आहे ते जे काही लिहून देईल त्यातलं इम्पॉर्टंट काय आहे, कुठलं इम्पॉर्टंट आहे, याच्याबद्दलचं आपण जी काही इन्फॉर्मेशन केली, एक्सपेक्टेशन काय आहेत याची इन्फॉर्मेशन पहिल्यांदा आपल्याला गोळा करावी लागते. क्वालिटी फंक्शन डिप्लॉयमेंट इज अ सिस्टम विथ पर्पज ऑफ ट्रान्समिटिंग अँड प्लॅनिंग द व्हॉइस VOC into quality characteristics of the products and processes and services for reaching customer satisfaction. QFD is a system with purpose of translating and planning the VOC. जे काही आपल्याला पाहिजे, जी काही रिक्वायरमेंट आहे कस्टमरची ती तुमच्या प्रॉडक्टमध्ये यायला पाहिजे, ती क्वालिटी प्रॉडक्टची क्वालिटी असली पाहिजे, प्रॉडक्टची क्वालिटी असली पाहिजे, त्याच्यासाठी म्हणून आणि ते जी काही रिक्वायरमेंट आहे ती कस्टमरला सॅटिस्फाय झाली पाहिजे. हे क्वालिटी फंक्शनचं मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. आता त्याचे बेनिफिट्स काय आहे QFDचे? QFD क्वालिटी फंक्शन डिप्लॉयमेंट इज ए पॉवरफुल प्रायोरिटायझेशन टूल that combines several different types of matrices into one form of house-like structure. हे आपण एका त्याच्यावरनं एक घराचं जे छप्पर वगैरे सगळं घर असतं त्याच्या हिशोबाने आपण त्याचा उपयोग करून घेणार आहे. क्वालिटी QFD इज ए कस्टमर ड्रिवन प्रोसेस फॉर प्लॅनिंग प्रॉडक्ट्स अँड सर्व्हिसेस. इट स्टार्ट्स विथ द व्हॉइस ऑफ कस्टमर विच बिकम्स द बेसिस of setting requirements. The quality function deployment provide documentation for the decision making process. QFD helps you to translate customer requirements into specific offering specification, prioritize ये कुठली requirement कधी आहे, prioritize possible offering specifications and make trade-off decision based on the weighted customer requirements. Quality function deployment is also a system for designing of product and service based on the customer demands. A system that moves methodically from customer requirements to specifications for the product or for service. QFD involves entire company in the design and control activity. QFD provides documentation for the decision making process. QFD is also called as house of quality. It is a graphical display of the result of the planning process. To build the house of quality, 6 basic steps are performed. This is the QFD figure for the QFD quality function deployment. तर तुम्ही बघितलं इथं, तर पहिल्यांदा काय असतं,
आपलं कस्टमर प्रायोरिटी, कस्टमर रिक्वायरमेंट हे लेफ्ट साईडला आहे. राईट साईडचं म्हणजे एखादं घर आहे बघा, घराचा हॉल आहे, हॉलच्या लेफ्ट साईडला एक रूम, इथं एक रूम, इथं तुमचं माळवं आणि मग त्याचे छप्पर. तर आता लेफ्ट साईडला जे आहे ते कस्टमर रिक्वायरमेंट आहे, राईट साईडला जे आहे ते कस्टमर प्रायोरिटीज, कॉम्पिटिटिव्ह असेसमेंट अँड कंपॅरिझन, बेंचमार्क टार्गेट अँड डिझाईन फीचर्स, इंटर रिलेशनशिप्स, डिझाईन रिलेशनशिप्स. मग ह्या याच्याप्रमाणे तुमचे डिझाईन फीचर्स, फंक्शनॅलिटी, कॅरेक्टरिस्टिक्स काढले जातात आणि त्याच्या हिशोबाने तुमचे जे काही रिलेशन्स आहेत, डिझाईन रिलेशनशिप वापरून तुम्ही तो प्रॉडक्ट वगैरे डेव्हलप करता. त्याच्यासाठी जी काही प्रोसेस लागेल ती प्रोसेस तयार करता, जे काही क्वालिटी टूल्स वापरावं लागतील ते वापरता. म्हणजेच हे प्लॅनिंग करण्यासाठीचं टूल म्हणून जास्त उपयोगी व्हायला सुरुवात झालेली आहे. तिचे जर आता त्याच्यामध्ये पण तुम्ही बघा, कस्टमर रिक्वायरमेंट्स, इम्पॉर्टंट रेटिंग, नंतर कस्टमर कॉम्पिटिटिव्ह असेसमेंट, कस्टमरची रिक्वायरमेंट आहे, कॉम्पिटिटरचं काय आहे, त्यानंतर रिलेशनशिप मॅट्रिक्स, टेक्निकल रिक्वायरमेंट्स, टेक्निकल ॲट्रिब्यूट्स, टेक्निकल इव्होल्युशन अँड मग त्याच्यानंतर कोरिलेशन्स वापरून तुम्ही प्रॉडक्ट डेव्हलप करायला सुरुवात करणार आहात. आता कसं आहे, आयडेंटिफाय व्हॉट कस्टमर वॉन्ट्स, आयडेंटिफाय हाऊ द प्रॉडक्ट विल satisfy the customer, identify relationship between house. The couple of questions that are answered here: how are house tied together? What is the relationship between our two and more house? Develop importance ratings. It refers to using their customers' importance ratings and weights from the relationship in the matrix to compute the important ratings. Evaluate competing products or services. The question to be answered here is, well, do competing the products meet customer what customer wants? डिटरमाइन डिझायरेबल टेक्निकल ॲट्रिब्यूट्स. त्याच्यासाठी ते जे काय लागणार आहेत त्याच्यासाठीचे तुमचे कुठले कुठले आपल्याकडे टेक्निकल स्पेसिफिकेशन्स आहेत ते तुम्ही डेव्हलप करा. द व्हॉट ऑर वॉन्ट्स, कस्टमर रिक्वायरमेंट्स, नीड्स अँड प्रायोरिटाइज दॅट फॉर द लेफ्ट विंग ऑफ द हाऊस. द कॉम्पिटिटिव्ह असेसमेंट compares customer priorities and appropriate marketplace offerings across the key competitive deployment, which forms in the writing of the annex of the house. The how, the offerings, industrial design features, functionality and characteristics to meet their customer requirements. This forms the attic of the house. Attic means this base, म्हणजे hall or room. The design relationships describe the interrelationship between design features which form the roof of the house, and the foundation uses the benchmark target values as objective measurements to evaluate each characteristic forming basement of the house. Let us how begin with actual process generating the house of pizza. आता हे आपण काय रिक्वायरमेंट काढली, त्या रिक्वायरमेंटच्या प्रमाणात तुम्हाला कुठले कुठले आता हे समजा एक लक्षात घ्या. आता हे पिझ्झाचं आपण उदाहरण घेतो आहे आणि ते पिझ्झाच्या उदाहरणावर आपण कसं कसं जाणार त्याच्या हिशोबाने आपण विचार करतो. आयडेंटिफाय व्हॉट कस्टमर वॉन्ट्स. द मेन फीचर्स दॅट एनी कस्टमर डिझायर्स इन ए फीचर पिझ्झा आर गुड टेस्ट, लो प्राईस, लो फॅट, appetizing appearance, fresh and hot delivery, and good texture. To build a house of quality, we need to deep dive into main features. To build our house of quality, we have to determine the importance ratings according to customer needs. We have determined the importance ratings for our house of quality from scale 1 and 6. त्याच्यावरून इथं काढलेले त्याला रेटिंग दिले, प्रत्येकाला रेटिंग दिले. पहिल्यांदा काय पाहिजे आपल्याला, गुड टेस्ट. पहिल्यांदा
गुड टेक्स्चर. नंतर फ्रेश अँड हॉट डिलिव्हरी दुसरा आहे. ॲपेटायझिंग टेम्परेचर तिसरा आहे. लो फॅट 4. म्हणजे ह्याच्या हिशोबाने तुम्ही त्याला पॉईंट्स दिले. कस्टमरची रिक्वायरमेंट डिझाईन करून हे त्याच्याप्रमाणे त्याला पॉईंट्स दिले. आणि ह्या हाऊस ऑफ क्वालिटीमध्ये ही रिक्वायरमेंट झाली. हे तुम्ही कुठे पुटअप करणार आहात. ही यू आर गोइंग टू पुट इट इन टू लेफ्ट साईड ऑफ दी हाऊस. Developing the house for our house of quality. Next step of building our house of quality will develop the house and how will you product satisfy your customers for our house of quality. In this step of building the house of quality, we have to reflect the customer's desires and demands in relation to our company's product. For our house of quality, we have to consider those before we finally approve or making cooking or hot and spicy pizza. Our product would be able to provide these features to the customers. आता त्याच्यामध्ये आहे डिलिशियस अँड फ्रेश टॉपिंग्स, ॲप्रोप्रिएट वेट, साईज, शेप अँड थिकनेस त्याच्याशी रिक्वायरमेंट करू. लो फॅटी टेबल्स म्हणजे चीज जास्त टाकायचं कमी टाकायचं. ऑप्शनली टेबल्स फॉर टेक्स्ट अँड टेक्स्चर्स अँड पिझ्झा कलर. नंतर आयडेंटिफाय द रिलेशनशिप बिटवीन हाऊस फॉर आवर हाऊस ऑफ क्वालिटी. In this step of building the house of quality, we will develop relationship matrix between house. For example, in many cases, some houses are related to one another. Diagram shows how can we identify the relationship. See, pizza color, appropriate weight, low fat, optional eatables. हे जे सगळे आहे त्याची प्रायोरिटीच्या हिशोबाने रिलेशनशिप मॅट्रिक्स काढलं. आता हे कुठल्या ह्याच्यावर आहे. 6 नंबरचा पॉईंट, 1 नंबरचा पॉईंट, 2 नंबरच्या पॉईंटवरनं रिलेशन्स बिटवीन हाऊस काढले आपण. हे आता हे पिझ्झाच्या हिशोबाने. तुम्ही कुठला दुसरा प्रॉडक्ट घेतला, प्रॉडक्टच्या हिशोबाने ते रिलेशन्स बदलतील. आपण आता हे पिझ्झाचे हे ज्यावेळेला बदलतात प्रॉडक्टच्या हिशोबाने. आता प्रॉडक्ट तुम्ही पिझ्झाच्या ऐवजी समजा सॉस घेतला, सॉसची रिक्वायरमेंट काय आहे, किंवा टेस्ट पाहिजे, तिखट पाहिजे, काय पाहिजे, कलर पाहिजे, हे तुमचे रिक्वायरमेंट होते. आता हे तुमचं झालं खाण्याचे पदार्थ होते. जर तुम्ही एखादा जर तुम्ही काढलं की त्याच्यामध्ये जर तुम्ही काढलं किंवा एखादा डस्टर आहे, हे डस्टर जर बनवायचं घेतलं तर डस्टरचं पहिली रिक्वायरमेंट काय की तुमचं जे काही लिहिलेलं आहे पूर्णपणे पुसलं गेलं पाहिजे. मग ते पूर्णपणे पुसलं गेलं जात असताना तो पुसणारा जो कपडा आहे त्याच्याबद्दलचं पाहिजे. मग ते ज्यावेळेला पुसत असतो आपल्या हाताला काही लागलं नाही पाहिजे. त्याच्या हिशोबाने कितपत थिकनेस पाहिजे, काय पाहिजे, तुमच्या अंगावर उडू नये त्याच्या हिशोबाने काही. म्हणजे असे प्रत्येक जेवढा प्रॉडक्ट बनवतात त्या प्रत्येक प्रॉडक्टच्याबद्दल वेगवेगळं रिक्वायरमेंट कस्टमरची रिक्वायरमेंट ही तयार व्हायला सुरुवात होती. द कस्टमर want of good texture has a medium relationship with pizza color. The good texture has customer importance rating 1. According to grid of our diagram, medium relationship, that is bold green circle, is importance rating of 3. So simply multiply 3 by 1, that is answer is importance rating. See, this is. आता ह्याच्यामध्ये पण 1ला हे आहे ॲव्हरेज वेटला किती 6 पॉईंट्स आहेत. त्यांनी मल्टिप्लिकेशन केलं 6 + 3 = 45. हे तुम्ही वेगवेगळे पॉईंट्सवरून म्हणजे तुम्ही काय केलं, आयडेंटिफाय रिलेशनशिप बिटवीन हाऊस काढले. त्याच्या हिशोबाने तुम्ही हे काढायचं बाकी. इव्हॅल्युएट कॉम्पिटिटिंग प्रॉडक्ट्स. इन दिस स्टेप बिल्डिंग ऑफ हाऊस ऑफ क्वालिटी वी विल कम्पेअर द फीचर्स ऑफ कॉम्पिटिटिंग प्रॉडक्ट्स विथ अदर कंपनी. दुसऱ्या कंपनीचे जे काही प्रॉडक्ट आहे त्याच्याशी कम्पेअर करून त्याच्याशी रिलेटेड आपल्याला जे काय आहे ते आपल्याला यायला सुरुवात होते. फॉर एक्झाम्पल, 2 कंपनीज A and B are competitors of product. Hence, to build our house of quality, we will first discuss and compare their pizzas and ours to get more comprehensive and detailed report about pizza.
कंपॅरिझन इव्हॅल्युएट कॉम्पिटिंग मेथड्सच्या हिशोबाने. टेक्स्चरच्या बाबतीत आपलं काय आहे, कंपनी आणि कंपनी बीचं कसं कसं आहे हे कंपॅरिझन केलं आणि आपण त्याच्या हिशोबाने त्याला पॉईंट्स दिले. एफ जी पी पी हे दोन्ही सारखं असेल तर जी जी हा दोन्ही सारखं आहे, पण त्यातलं इम्पॉर्टन्स कशाला द्यायचं आहे त्याच्याप्रमाणे आपण पॉईंट्स दिलेले आहेत. म्हणजे गुड, फेअर अँड पुअर. ह्याच्या हिशोबाने तुम्ही पहिल्यांदा काय करणार आहात, कॉम्पिटिटर्स जेवढे काय आहेत त्यांचं पण स्टडी करणार आहात. डिटरमाइन टेक्निकल ॲट्रिब्यूट्स. द लास्ट स्टेप ऑफ बिल्डिंग हाऊस ऑफ क्वालिटी इज डिटरमाइनिंग द technical attributes and checking the performance with respect to market products, and there is a full and final house of the quality of function deployment diagram of the QFD. हे पॉईंट्स टाकले, या पॉईंट्सवरनं तुमचे सगळे मार्क्स टाकून त्याचे तुमचे आता इकडे त्याच्यातले कुठले इम्पॉर्टन्स आहेत त्याच्याप्रमाणे तुम्ही केलेलं आहे. हाऊस ऑफ क्वालिटी तयार झालेली आहे. ॲडव्हान्टेजेस ऑफ QFD. द कस्टमर ड्रिवन प्रोसेस. इट इज ए कस्टमर ड्रिवन प्रोसेस. सेकंड वन इज इट इज ए इम्पॉर्टंट प्लॅनिंग टूल. थर्ड वन इज इम्प्रूव्स प्रोडक्शन एफिशियन्सी आउटपुट अपॉन इनपुट. सो आउटपुट इन्क्रीज करणे, कारण रिजेक्ट नाही व्हायला पाहिजे. म्हणजे आउटपुट रिजेक्शन कमी केलं म्हणजेच आउटपुट वाढायला सुरुवात झाली. आउटपुट वाढायला सुरुवात झाली आहे त्या इनपुटमध्ये आउटपुट वाढायला सुरुवात झाली. दॅट मीन्स एफिशियन्सी गोइंग टू बी इन्क्रीज. इम्प्रूव्स टीमवर्क. कारण आता हे तुम्हाला कस्टमरची रिक्वायरमेंट काय आहे, कशी आहे ह्याची स्टडी करणारी माणसं प्लस बनवणारी माणसं ह्याचीच सांगड तुम्हाला घालणं जरुरी असतं. दॅट ड्यू टू विच इट इम्प्रूव्ज द टीमवर्क. But disadvantages of quality function deployment, QFD requires a right organizational environment. म्हणजे जर ऑर्गनायझेशन एन्व्हायरमेंटच नसेल, प्रॉपर नसेल तरी तुम्हाला हे प्रॉब्लेम येऊ शकतो. आपण कस्टमर फोकस्ड रिस्क आहे. एक एखाद्या कस्टमरच्या हिशोबानेच जर विचार केला तर ते आहे. पण नवीन प्रॉडक्टच्या हिशोबाने नवीन प्रॉडक्टमध्ये चेंजेस करताय तुम्हाला येणार नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये प्रॉडक्टची म्हणजे प्रॉडक्ट दुसऱ्या कारणासाठी वापरण्याच्या हिशोबाने ते लवकर वापरता येणार नाही. लेस ॲडॅप्टेबल अँड चेंजिंग डिमांड. कंटिन्युअस कस्टमरची रिक्वायरमेंट कंटिन्युअस वाढत चाललेली आहे. जसं मोबाईलमध्ये तर तुम्ही ह्याच्यामध्ये जर बघितलं, मोबाईलमध्ये दररोज प्रत्येक कस्टमरची रिक्वायरमेंट वाढत चालली आहे. की GB वाढायला पाहिजे, रॅम वाढायला पाहिजे. आता त्याच्या हिशोबाने कंटिन्युअस चेंजेस झाल्यामुळं दरवेळेला हे QFD करणं हे अवघड जातं. त्यामुळे इट इज लेस ॲडॅप्टेबल अँड लिमिटेड फोकस टू इट्स कस्टमरच्या हिशोबानेच केलेलं आहे. त्यामुळे त्याचा फोकस जो आहे त्याचं फार लिमिटेड आहे. ओके, दीज आर द ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेज ऑफ QFD. तर QFDमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमचं, ह्याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे की हाऊस ऑफ क्वालिटी तयार करणं, व्हॉईस ऑफ कस्टमर आयडेंटिफाय करून घेणं. त्या व्हॉईस ऑफ कस्टमरच्या हिशोबाने तुम्ही काय करायला पाहिजे की तुमच्याकडे जे काय टेक्निकल कोलॅबरेशन आहे, टेक्निकल ज्या गोष्टी आहेत त्याची सांगड घातली गेली पाहिजे. ओके, थँक्यू.